गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी सकाळी मस्त असे आपल्याला वड्याची भाजी करायची होती, म्हणजेच की सांडग्यांची। तर भरपूर ताईंचे कमेंट आलेले होत्या की ताई वड्याची सांडग्यांची भाजी आम्हाला दाखवा कशी करायची। काही भागात वडे म्हणतात, काही भागात सांडगे म्हणतात। तर त्यासाठी मी इकडे सगळी तयारी करून घेतलेली होती। तुम्हाला मी ज्याप्रमाणे साहित्य घेतलेलं दाखवलंय त्याचप्रमाणे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। तर तुमची भाजी कमी जास्त असू शकते, त्या प्रमाणात तुम्ही घ्यायचं आहे। तर इकडे ना मी आता खोबरं थोडंसं भाजून घेते। तर खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले होते आणि ते थोडेसे भाजून घ्यायचे लालसर कलर येईपर्यंत। आणि बाकीची पण सगळी तयारी करून घेतलेली होती। तर आता आपलं खोबरं आहे ना थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त काही तेल यूज करायचं नाही, कारण की मग मसाल्याला जास्त तेल यूज केलं की भाजीला पण खूप जास्त तेलकटपणा सुटतो। तर आता इकडे आपलं खोबरं छान असं भाजलेलं होतं आणि त्यानंतर ना इकडे आता कोथिंबीर पण भाजून घ्यायची आहे थोडीशी, म्हणजे तळून घ्यायची। खोबरं काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये म्हणजे खोबरं असं डायरेक्टली ओतून घ्यायचं नाही, तर थोडंसं असं उलटणीने वर प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे ते बाकीचं तेल आहे ना ते खाली बाकीचा दुसरा मसाला परतण्यासाठी शिल्लक राहतं। तर आता ते तेल उरलेलं होतं ना थोडंसं, त्याच तेलामध्ये मी कोथिंबीर थोडीशी तळून घेतली। आता नंतर इकडे ना थोडंसं तेल टाकून त्यामध्ये थोडंसं लसूण आणि आलं जे आहे ते थोडंसं तळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याने मसाल्या हिल्ल्याला ही टेस्ट छान येते। जास्त काही जाळायचं नाही आहे, फक्त नॉर्मल थोडंसं गरम करायचं आहे। आणि कांदा पण भाजलेला होता ना तोही थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे कढईमध्ये। तर मी आता गॅस बंद केला होता आणि गरम कढईमध्येच थोडासा परतला होता। त्यानंतर कांदा पण काढून घेतला आणि कढई स्वच्छ करून घेतली। पुन्हा कढईमध्ये ना 2 चमचे तेल आपल्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये ना वडे थोडेसे भाजून घ्यायचे। तर वडे भाजण्यासाठी ना तुम्ही 2-2.5 पळ्या तेल म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं टाकू शकता। फक्त वडे जेव्हा परततो ना आपण त्या काढायच्या वेळेस आहे ना तेलासह काढायचे नाही, तर थोडेसे झाऱ्याने काढून घ्यायचे प्लेटमध्ये आणि बाकीचं खाली तेल तसंच ठेवायचं। तर वडेही आपल्याला छान असे थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजायचे, म्हणजे भाजीमध्ये लगेच विरघळल्या जात नाही आणि वड्याची भाजी ही छान लागते वडे भाजल्यानंतर। तर हे बघा वडे भाजल्यानंतर तेल शिल्लक होतं, त्याच तेलामध्ये मी अजून 1 पळी तेल टाकलं आणि मसाला टाकला। तर जे काही वाटण केलेलं होतं ना काळ्या मसाल्याचं ते वाटण घातलं। वाटण परतून द्यायचं आहे जरा वेळ आणि एक साईडला दुसऱ्या गॅसवर लगेच गरम पाणी पण ठेवलेलं आहे। गरम पाण्याने ना भाजीची टेस्ट अजून छान येते आणि चवदार लागते म्हणजे भाजी। आणि इकडे आता मसाला पण परतत होता, तर बारीक गॅस केलेला होता मसाल्याचा। कोणताही मसाला आहे ना मोठ्या गॅसवर परतला की म्हणजे अशी चव वगैरे जास्त काही लागत नाही, तर बारीक गॅसवरच आपल्याला मसाला परतून द्यायचा आहे। आणि इकडे सगळे मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते। तरी इकडे आता मी काळा मसाला, हिंग, हळद आणि लाल तिखट असं सगळं, लाल तिखट म्हणजे तरीचा मसाला होता तो, काश्मीरी मिरच दळलेली होती ना तर ती यूज करते थोडीशी भाजीसाठी, म्हणजे त्याला तरंग छान येते। आणि इकडे आता मसाले सगळे टाकलेले होते आणि वड्याच्या भाजी म्हणजे वड्यांमध्ये पण थोडासा मसाला ॲड केलेला असतो। ज्यावेळेस वडे तोडतो ना त्यावेळेस वड्यांमध्ये पण मिरची ॲड केलेली असते ना, त्यामुळे मग वडे पण तिखट असतात, त्यामुळे मसाला पण तुम्हाला थोडासा जपूनच टाकायचा आहे, कारण की भाजी जास्त तिखट पण नको व्हायला म्हणून। तर आता इकडे ना मसाला परत थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे, नंतर मग त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर मसाला इकडे छान असा बारीक गॅसवर परतत होता आणि हाताने तोडलेल्या वड्यांची भाजी किंवा झाऱ्याचे वडे एकदम सुंदर लागतात खायला। तर एक दिवस आहे ना मी तुम्हाला म्हणजे झाऱ्याचे वडे आहे ना त्यांची ही रेसिपी नक्की शेअर करेल। तर तेही अगदी टेस्टी लागतात, ते सिंपल केले तरी पण छान लागतं, कारण की त्यामध्ये ना सगळ्या मिक्स डाळी असतात ना त्यामुळे ते छान लागतात। तर इकडे आता मी गरम पाणी घालून घेतलं आहे मसाला परतल्यानंतर। तर पुन्हा थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। नंतर आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर कापून टाकली तरी चालेल। प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत आणि प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते आणि थोडंसं उकळायला लागलं की वडे त्यामध्ये टाकून द्यायचे। तर आता मी वडे भाजीमध्ये टाकलेले होते आणि पूर्ण वडे शिजले की मग गॅस बंद करायचा आहे। तर आता दुपारची म्हणजे जेवण वगैरे झाली आणि मम्मीचा फोन आला
की मावशीच्या मुलाचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. तर आज त्याला जायचं होतं. त्याला ट्रेनिंग सेंटर भोपाळचं दिलेलं आहे, तर तो तिकडे जाणार होता 6 महिन्यांसाठी. तर मग मी त्याला भेटायला चाललेली होती. तर सगळे आलेले होते आणि मला जायला थोडासा उशीर झालेला होता. तर दुपारच्या वेळी कामे आवरल्यानंतर मी निघालेली होती. मिस्टर, मी, अंशू आम्ही तिघे आणि शिव स्कूलला गेलेलो होता. तर गेल्या गेल्या मावशीच्या इथेच गेले. मम्मी मावशीच्या म्हणजे जवळजवळच अंतरावर राहिला. तर इकडे सगळी फॅमिली आलेली होती. सोनी दीदी, मावशीन त्या सगळेच आलेले होते, मम्मीन ते. तर तोही छान असा रेडी झालेला होता आणि काही ना काही वस्तू मिस होतच असते. तर तेच घेण्याचं काम इकडे सुरू होतं. त्यानंतर निघण्याच्या वेळेस त्यांनी देवांची पूजा वगैरे करून घेतली. खरं सांगायचं ना तर आज आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत होता, कारण की मावशीची परिस्थिती सर्वसाधारण आणि त्यातून दादूने अकॅडमी जॉईन करून म्हणजे चांगलं शिक्षण वगैरे घेतलं. प्रयत्न केले. सकाळी तो 4ला 5ला उठून पळायला जायचा. म्हणजे त्याने खूप कसोटी केली जीवाची आणि त्यानंतर आज हा दिवस बघायला भेटला आहे. तर इकडे ना रीलसाठी सगळं फोटो वगैरे म्हणजे बॅग वगैरे भरण्याचं चालू होतं. रील शूट करायची होती ना त्यासाठी. तर आता इकडे सगळेजण आता दादूचं ऑक्शन वगैरे करून घेत होते. तर सगळ्यांनी दादूचं ऑक्शन वगैरे करून घेतलं. त्याचं खरं नाव रोहित आहे, पण मग त्याला आम्ही सगळे घरी दादूच म्हणतो. त्यामुळे मग व्हिडिओ एडिट करताना पण तोंडामध्ये दादूच येतं आहे, तर समजून घ्या. आणि त्याची म्हणजे ही माझी मावशी आहे, सगळ्यात लहान मावशी. तर हिचाच मुलगा आहे तो आणि इकडे त्याची ती मोठी मम्मी आहे. तर सगळेच खूप हॅप्पी होते आज. काका आणि मावशीच्या प्रयत्नांना आज यश आलेलं होतं आणि खूप म्हणजे सगळ्यांनाच असं खूप आनंदाचा क्षण होता आजचा. फायनली सगळेजण ज्या दिवसाची वाट बघत होती ना तो दिवस आज आलेला होता. म्हणतात ना की जे कष्टातून प्रयत्न असतात ना त्याला कधीच अपयश येत नाही, अशीच काहीशी गोष्ट होती. तर खूप म्हणजे सगळेच जण भेटायला आलेले होते. सोनीताईन ते सगळेच जण आलेले होते. माझी चांदोरीची मावशी जी निळ्या कलरची साडी घातलेली ना आता ओवाळते, तर ती ही मावशी आहे. तिला चांदोरीला राहते ती आणि तिच्या पाठोपाठ हिरव्या कलरची साडी घातलेली म्हणजे पिस्ता कलरची. तर ती पण सिन्नरलाच राहते. ती पण एक मावशी आहे. ही दादूची चुलती वगैरे आहे. तर त्यांनीही सगळ्यांनी ऑक्शन वगैरे करून घेतलं. इकडे आता औक्षण झाल्यानंतर दादू सगळ्यांच्या पाया वगैरे पडला आणि मावशीला 2 मुले आहेत. तर रोहित मोठा आहे आणि रुद्र आहे तो छोटा आहे. तो काय येत नव्हता फोटो काढण्यासाठी. आणि काका आणि मावशी आणि ही दादूची मोठी मम्मी. तर त्यांनी सगळ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले आणि आज मावशीचं घर सगळंच भरलेलं होतं. सगळेजण छान असे दादूला भेटण्यासाठी आलेले होते आणि त्याला नाशिकपर्यंत ट्रेनने सोडायचं होतं. इकडे सगळे भाऊ, काका, मिस्टर सगळेजण बसलेले होते, मामा ते.
आणि इकडे सगळी दादूची मित्र मंडळी होती, तर सगळेजण भेटायला आलेले होते. बाहेर त्याचे बाबा काका बसलेले होते. दादू सगळ्यांच्या पाया पडून घेत होता. मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेणं पहिलं गरजेचं असतं. आणि इकडे आता निघण्याची वेळ झाली तर सगळेच थोडे इमोशनल झालेले होते. त्यानंतर आता रोहित निघालेला होता. रील शूट चालू होतं. मग रील काढण्यासाठी ना त्याने आता बॅग वगैरे घेतलेली होती आणि आता इकडे सगळेजण बाहेर बसलेले होते. दादू याला पण घेऊन जाय. अंकिता वहिनी कटालाय का जारला कटालाय? जारला कटाळलं. ए बावड्या लोकल आहे ते. काका दिवाळीला जाणार मोबाईल गाडीचं ठेवू नको बरं का. शंभूला काका चालेल खाता पिता पडत चला. शंभर मला टाटा कर. अरे लगेच नको ना लावू. गाडीत बसताना कुठे बॅग लागत. टाटा करा. चला करा टाटा. ताई मावशीला जा ना घेऊन. चालेल ना. तुम्ही येते ना. आम्हाला तरी हे तुम्ही मेन नाही रे आजच्या दिवसाचे. हॅपी जर्नी दादू. भाऊ तुला पण हॅपी जर्नी. याला पण घेऊन जाय. भोपा डायरेक्ट भोपा. आता अनुभव सांग तुझा मग बर का. हा नेऊन आणून सोडायचं काम आहे. मम्मी तू पण चालली का? सोफन भाऊ चाललेला होता त्याला सोडवण्यासाठी. मग सगळेजण गेले. मावशी काका, दादूच्या काकांचा मुलगा आणि इकडे दादूची मोठी मम्मी आणि मम्मी म्हणजे माझी मम्मी. तर सगळेजण गेलेले होते आता इकडे सोडवण्यासाठी दादूला. अंशू सँडल घातले का ग तू? बिदाई सोहळा झालाय आता. चल हाय कारण भोडा बिदाई सोहळा झालाय. ज्याच्या त्याच्या घरी जावा आता. बिदाई सोहळा इथे संपन्न झालाय. हा आमची सगळ्यांची चेष्टा मस्करी चालूच होती. पण इकडे मावशीन ते सगळे इमोशनल झालेले होते. मावशी मामीन ते तर म्हणजे सोनी दीदीची मम्मी आहे ना येलो कलरच्या साडीवाले, ती सगळेच रडत होते तिकडे. कारण की सगळ्यांनी मावशीची परिस्थिती बघितली की कशा परिस्थितीमधून मुलांना शिकवलं आहे तिने. आणि सगळ्यांना आनंद अश्रूही होते म्हणायला हरकत नाही. तर त्यानंतर मग आम्ही सगळे मम्मीच्या घरी गेलो. वहिनींनी इकडे छान असा मस्त चहा बनवलेला होता. मस्त चहा घेतला. तर भाऊनी माझे शूट घेतलं आहे चहा घेताना. तो म्हणतो तू प्रत्येकाचं शूट घेत असते पण तुझं शूट घ्यायलाच कोणी नसतं. तर त्याने मग माझं चहा घेताना शूट घेतलं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि येतानाच मग कामाकडे गेलो होतो. तिथे आज कामं म्हणजे माणसं वगैरे आलेली होती ना प्लॅस्टरसाठी. तर मिस्टरांना जायचं होतं मग आम्ही गेलो. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते.
आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.